ಕನ್ಯಾಕುಬ್ಜ ದೇಶನ ಗಾದಿರಾಜನ ಬೇಟಿ ಸತ್ಯವತಿನು ಭೃಗು ಋಷಿನ बेटो महातपस्वी रुचिकने दीकन कन्यादान करीकन लग्नो कर दे छे। अगळ तवने पैदा हेलो बेटो छे जमदग्नी। ते साक्षात शिवना अवतारी अस छे। आणि एककडे पार्वती देवीचे रेणुकराजनी बेटी रेणुके हिकन पैदा होचे। पासती जमदग्नी आणि रेणुकनु विवाह होचे। ह्यो साक्षात पार्वती अवतारी रेणुका पति भक्तिमय लई निरंतर लई श्रेष्ठ पतिभक्ती असचे। तवनी 4 बेटा पैदा होचे। तवनं नाव वसुमंत, वसु, सुक्षीण आणि विश्वावसु। ये 4 जना भी धर्मशील वेद पारंगत असचे। पासती 5वो बेटोच साक्षात विष्णु अवतारी भार्गव राम। अगळते शिवने तपस करीकन परशु लेलने तवने परशुराम कैकन नाव पडिकन लोकविख्यात होते। भृगु ऋषीना वचनती शुद्ध वैशाख शुद्ध तदिगे सिंह लग्न मध्यान्ह रेणुकाना गर्भती परशुराम क्षत्रिय हिकन अवतारलेच। हेऊ भार्गवन हातम परशु पासती क्षत्रिय तनती प्रसिद्धी होच। अगळ बापना आज्ञा प्रकार घोर तपस्सा आचरण करीकन विवेक वैराग्य सत्यती आश्रमम माता पितानु सेवा करीकन परशुराम तवनु अगळ जीवन करता असच। हे असेल तेव्हा एकदा महासती रेणुका एकटाती नदीना स्नानने गईकन नदीना स्नानने गया असच। स्नान करीकन ते आवत तवा जमदग्नीसाठी जल लीकन अवानसच। मात्र ते एक दिस तो स्नानने गयल तवा जलक्रीडा करते गंधर्व राज स्त्रीना संगाट असेलू देखच। तै स्त्रीना संगाट ते असेलू देखिकन रेणुका क्षणकाल चित्त चंचल होच। कौवांबी पतिव्रता असेला रेणुका ऐसबी बी दैवनु लीला छे काकी एवढू चित्त चांचल कहू कनु कैकन बोलिकन रेणुका विचार करता करता आंघोळ करीकन उसुकनु घागर करीकन पाणी लावान जाचे। तई उसुकनु घागर बटतूत नाही था। तई का बी करा नव्हतू नेता पूजान देखा तर लेट होतो असच। पाणी नाही ते था माता रेणुका माता तऊच अवच पाणीत लिक नाही नेतो माता तव का ऐक नेऊ चैचकनु कैकन बोलिकन जमदग्नी तवना दिव्य दृष्टीती देखच अंतर्ज्ञानती देखच। तवा देखच रेणुकानु मन क्षणकाल चित्त चंचल हुवसच। तवहिकन ते संबर जमदग्नी आयल देखिकनच रेणुका मातान डरीकन थरथर कापान चालू करच। आता ये शाप देच कवानु तर रेणुका मातान गतकळी सोडच। तवा का करता जमदग्नी का करच रेणुकान राग देखत तवा रेणुका क्षमा याचना करच। नहीं मारू चूक हो मारू हो का भी इनाम करीने च मने क्षमा करो कैकन बोलिकन परी परी ती क्षमा मागता असच। मात्र जमदग्नी पहिलाच रागिष्ट ते तवहिकन तवनु राग कवानु मस्तकने चढचकन बोलत तो राग मस्तकने चढी सोडच। रेणुका बोलेला कोणता वातो बी तवने ऐकावतात नाही। तेच रागम ते तवना बेटाना वसुमंतने बलावच। बलैकन बोलच तुम्हारा अम्मानु शिरच्छेद कर कैकन बोलिकन ऐसु कठोर आज्ञा एकिकन पुत्र वसुमंतने मनने बेजारिकन कवाडच। बोलच बापने हे पितामह ऐ राग छोड़ो तुम्ही पहिला शांत हो तुम्ही न मातृ परदैवतम कैकन बोलच। तिनासाठी माहिती बी दुसरा कोणता बी देव नाही त्रिलोकम दैव स्वरूप मातृशे माय कतर सामान्य नहीं। 9 महीना हमने ढैली कन हमने ये जगत ने परिचय कर दियल वाली माय असच। माय परोपकारी असच। तिना लेकरू शाणा होनो विद्यावंत होनो बुद्धिवंत होनो कैकन बोलिकन मायनो अपेक्षा असच। आपणासाठी का भी एक अपेक्षा करती नाही। तिना लेकरू अन्नामच एक चुगट देखिकन तवने संतोष व्यक्त करती असच। खरू कतर हमने
जगत मायच पहिलू अक्षर सिकडायली गुरु असच तिनासाठी मातान ಮೊದಲ गुरु कैकम बोलच हमने गुरु हिरियर में भक्ति राकानु सिकडायल वाली माय असच दैव भक्ति करा सिकडायल वाली माय असच तिना कवडा भी कष्ट वंदे सब्बी सहन करीकन सब्बी हमने एक पाठ सिकडायल वाली माय असच मन शुद्ध देह शुद्ध सब्बी भी एक माय करती छमी सिक्या असच लेकरू माय एक माय एक तर एक लेकरू मायने तू कवडी धड्ड शे तुने का भी कळतू नाही कैकन का भी बोलन दे ते सब्बी भी सहन करली कन स्वीकार करले आणि बोलच मारा लेकरू कवडा शाणा छे देख कैकम बोली कन तो ही कन ह्या माय कतर लई श्रेष्ठ छे कैकम बोली कन वसुमंत जमदग्नीन लई परी परी ती बोलान प्रयत्न करस नको तुम्ही हो करो नको कैकम बोली कन मात्र था वसुमंत बोलेलू एक भी वात जमदग्नीना माताम जातूत नाही राग ती आणि ते बोलच हो वाहू बोलेलू एक बी ऐकतो नाही तू तारूत लगड्यो का तू कैकम बोली का ना तू जळी कन भस्म ही जातू कैकम बोली का ना जमदग्नी वसुमंतने का तर मट्टा बेटानं शाप देच त्यो मट्टो बेटो भस्म ही गई छोड़च तोच पास ती दुसरा बेटावरने बी बोलावच दुसरा दोनवा बेटान तीनवा बेटान चारवा बेटान तोच बोलावच तवने भी सभीवनने बोलच ते भी कोण भी मायनु शिरच्छेद करता नहीं तवने भी सभीवनने भी बाप जळीकन भस्म ही जावो तुम्ही कैकन तवने भी श्राप दी छोड़च तव थोडी कथा जमदग्नीना अत्यंत प्रिय पाचवो बेटो परशुराम अवच बाप कंडाटी रागती उबरेल देखच संबर्थ चार राख भस्म हेला राखना गुंपा असच देखी कन कळच वो तवना अण्णावन्नाचे सभी भी कैकम बोली कन परशुराम संबर अवतामच जमदग्नी बोलच परशुराम तुम्हारा अम्मानु शिरच्छेद कर तू कैकम बोलच परशुराम का भी विचार करतोच नाही तुम्हारो आज्ञा शिरसा पालन करू छो कंबोली कन तक्षण कोडली लिकन परशु लिकन मायनु शिरच्छेद करच जमदग्नी बोलच भले पुत्र वा का वर हुनु तुने आता मांगता तू कैकम बोलच परशुराम बोलच आई मारू मायनु शिरच्छेद करेल छे तू आणि आता मारी माय पहिला ननी जिवंत हे ननी करो कैकम बोलच बाप संतुष्टी कन प्रसन्न हुआ असच बोलच आणि एक वर मांगतो कैकम बोली कन भाईबंधो भी सभी जना भी भस्म ही गया तो उन्हें भी सभी वन्ने उराड़ देवो कैकम बोलच ते प्रकार माहीने भी उराळी कन भाईबंधो वन्ने भी आणि उराळी कन परशुधर ही कन तीन लोकंबी ख्याती ही कन परशुराम तीच अगळ कार्त्य वीरार्जुननु वध कौ होच कवानु अगळना अध्याय मम्मी देखाकतर